पेण तालुक्यातील हेटवणे वाडीतील 4 वर्षांची चिमुकली बेपत्ता। चप्पल व ड्रेस सापडले, पण चिमुकलीचा थांगपत्ता नाही। सीआरपी व श्वान पथकाकडून व्यापक शोधमोहीम सुरू। रायगडच्या पेण तालुक्यातील हेटवणे वाडी या शांत गावात घडलेली एक हृदयद्रावक घटना सध्या संपूर्ण रायगड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे। फक्त 4 वर्षांची चिमुकली किशोरी किरण महालकर ही काल सकाळी आईसोबत शौचालयाला गेल्यानंतर अचानक बेपत्ता झाली। आईने काही क्षणांसाठी मुलीला बाजूला उभं केलं आणि 5 मिनिटातच ती चिमुकली गायब झाली। आरडाओरडा करत आईने मदतीसाठी हाका मारल्या। गावकऱ्यांनी तत्काळ शोधमोहीम राबवली, पण मुलीचा काहीच पत्ता लागला नाही। ती काल पावणे 8ला घरातून बाहेर पडली, आजीच्या बरोबर टॉयलेट वगैरे गेली होती। तर त्या तिघी जणी होत्या आणि ती छोटी एक मुलगी, 4 जणी होत्या। तर तिघी जणी जाऊन बसले आणि तिला उभी करून ठेवली होती। तर ती अचानक गायब झाली। फक्त एक वेळेला माझ्या आईला हाक मारली तिने, आई तू कुठे आहे? आई बोलली की बाला थांब, तिथंच मी आलो। तिथपासून आई बघायला आली तर तिथं नव्हती ती पोरगी। तिथपासून गायब झाले। कालचा अख्खा दिवस, आजचा अख्खा दिवस आम्ही शोधलं तरी पण भेटत नाही, कुठं असं कुठं नाही। ती तिचं कपडे वगैरे भेटले पण तिचा तपासच लागत नाही कुठं आहे ती। ते कुठे जर असेल तर मी हात जोडून विनंती करते, माझी पोर मला भेटून द्या। मात्र गावाला लागून असलेल्या घनदाट जंगलामुळे शोध घेणे कठीण झाले, तरी संध्याकाळपर्यंत शोध सुरू ठेवला, तरीही काहीच हाती लागले नाही। अखेर नातेवाईकांनी पेण पोलीस ठाण्यात संपर्क साधला। पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली शोधपथक घटनास्थळी दाखल झाले। तपासादरम्यान मुलीची चप्पल आणि ड्रेस जंगलात सापडले, परंतु मुलगी अद्याप बेपत्ता आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी तात्काळ पथकांना निर्देश दिले। सीआरपी, क्यूआरटी, श्वान पथक आणि खोपोली बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन सर्व दिशांनी शोधकार्य सुरू केले। 24 तास उलटूनही चिमुकलीचा शोध लागू न शकल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या प्रकरणाला नेमकं कोणतं वळण मिळणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे। पेण शहरापासून जवळ 7 किलोमीटर असलेल्या हेटवणे डॅमजवळ एक हेटवणी वाडी रे हेटवणी आदिवासी वाडी, तिथे काल सकाळी 8 वाजेच्या सुमारास एक 4 वर्षाची बालिका आपल्या आजीसोबत प्रातःविधीसाठी गेली होती। त्या आजीसमोर एक 5 मिनिटाच्या अंतरातच ती काल सकाळपासून अचानक बेपत्ता झालेली आहे। काल दुपारपर्यंत ग्रामस्थांनी, कारण की आदिवासी वाडीच्या पाठीमागचा जे डोंगर भाग आहे ज्या ठिकाणी गेलो होतं त्याच्यावर डोंगर भाग आणि जंगल भाग आहे। सदर ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांनी शोध घेतला। आपल्याला पोलीस स्टेशनला 2:01 वाजता कळवलेलं आहे। 2 नंतर आपले सर्व रेस्क्यू टीम आल्यात। कालचं ऑपरेशन सर्चिंगला आपण सुरुवात केली होती। काल 5 वाजताच्या दरम्यान आपण डॉग स्क्वॉड बोलवले आणि कालचं जवळजवळ रात्री 10 वाजेपर्यंत आपण सर्च ऑपरेशन चालू ठेवलं। सदरची माहिती आपण आपल्या SP मॅडम, दलाल मॅडम, ॲडिशनल शिवतर साहेब यांना सांगितली। मग आज परत जे सर्च मोहीम, शोध मोहीम जी होती ती आज मोठ्या जोमाने तयार करून आदरणीय मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः ॲडिशनल सर शिवतरे साहेब, DSP नालकुल सर, त्यानंतर QRT टीम, RCP टीम, त्यानंतर इथले लोकल ग्रामस्थ, मावळा प्रतिष्ठानचे मंगेशभाई दळवी, इतर सर्व मिळून आता जवळपास 200 लोक सदर या जंगलामध्ये शोध घेत आहेत सदर मुलीचा। अद्याप पण तो काही माहिती प्राप्त होत नाही। आमचा शोध चालू आहे आणि त्याबद्दल आम्ही आता काही बोलू इच्छित नाही, कारण की आफ्टर इन्व्हेस्टिगेशन तपासानंतरच आम्ही त्याबद्दल काय असेल ते आम्ही संक्षिप्त सांगू। सध्या आम्ही तपासात आहे। सदर बाबत आम्ही काल रात्री गुन्हा दाखल केलेला आहे, अपहरणाचा मुलीचा रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याचाही तपास आम्ही चालू आहे। आपण पाहत आहात शिवतेज समाचार।